जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग लेखा व कोषागारे कार्यालय नागपूर, तर या नागपूर विभागामध्ये लेखा व कोषागारे याच्यामध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। ही जाहिरात अधिकृत वित्त विभाग सूचना इथे दिलेली आहे। तर महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत असे इथे दिलेले आहे। कनिष्ठ लेखापाल हे पद आहे, तर हे पद भरतीसाठी ही जाहिरात दिलेली आहे। तर ही जी जाहिरात आहे ही नागपूर विभागासाठी आहे। तर कनिष्ठ लेखापाल परीक्षा 2023-24 यासाठी ही जाहिरात आहे। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर मग कनिष्ठ लेखापाल 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी इथे 29,200 ते 93,300 दिलेली आहे। एकूण भरावयाची पदे 56 आहेत। तर याचा ऑनलाईन अर्ज नोंदणीचा जो दिनांक आहे तो 10/1/2025 ते 9/2/2025 पर्यंत असणार आहे। याच्यामध्ये आरक्षण सुद्धा आहे। सामाजिक व समांतर आरक्षण न्याय तपशील खालीप्रमाणे दर्शविण्यात आलेला आहे असे इथे दिलेले आहे। पहा, हा एक तक्ता आहे। इथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या तसेच इतर मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या जे घटक आहेत त्यानुसार इथे पद संख्या दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे, तर यासाठी तुम्हाला mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही PDF डाउनलोड करून घ्यायची आणि इथून अर्ज करायचा आहे। या अर्जामध्ये माहिती देताना सर्व खरी माहिती द्यायची आहे, खोटी माहिती द्यायची नाही असं इथं PDF मध्ये दिलेलं आहे। तसेच कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक करणारा उमेदवार इथे कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल असं सांगितलेलं आहे। परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रकार इथे करायचा नाही असं दिलेलं आहे। तसेच खोटी माहिती फॉर्ममध्ये भरायची नाही। फॉर्म भरताना सविस्तर आणि व्यवस्थित संपूर्ण खरी माहिती इथे द्यायची आहे। इथे ऑनलाईन अर्ज करताना प्रोफाईल निर्मिती करायची आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड मिळेल। मग ते लॉग इन आणि पासवर्ड तुम्ही घेऊन तिथे लॉग इन करायचे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म भरायचा आहे। तसेच परीक्षा केंद्र जे असणार आहेत त्यासाठी तुम्ही 3 परीक्षा केंद्र जवळचे निवडू शकता। तसेच तुम्ही इथे जर अपंग असाल तर तुम्ही लेखनिकसुद्धा निवडू शकता। फॉर्म भरताना तसं आधीच तुम्ही तिथे नमूद करायला पाहिजे की तुम्हाला लेखनिकाची गरज आहे। तसेच इथे छायाचित्र म्हणजेच फोटो आणि इतर कागदपत्रे, सही वगैरे कसे अपलोड करायचे याबद्दल इथे PDF मध्ये माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या। स्कॅन करून अपलोड केलेली स्वाक्षरी इथे चालणार आहे। तसेच त्याची साईज वगैरे व्यवस्थित पाहून घ्या। विहित कागदपत्रे अपलोड करणे, इथे स्कॅन करून कसे अपलोड करायचे त्याची जी प्रक्रिया आहे ते दिलेलं आहे। तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा आहे, म्हणजेच 10चं जे मार्कशीटवर तुमचं जे नाव असेल त्या नावाप्रमाणे ते फॉर्म भरायचं आहे। जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तसं तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट किंवा नावामध्ये बदल झालेलं असेल तर विवाहाचं प्रमाणपत्र वगैरे इथे द्यायचं आहे। तसेच SSC वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSc IT प्रमाणपत्र, तसेच तुम्ही जर जातीमध्ये असाल तर जात प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, खेळाडू किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असाल तर आरक्षणाकरता तुमचं पात्र असल्याचा पुरावा पाहिजे। विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला असल्यास त्याचं एक प्रमाणपत्र पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मराठी भाषेचे तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे। तसेच तुम्ही जनगणना किंवा निवडणूक कर्मचारी असाल तर त्याचं तुम्हाला विहित प्रमाणपत्र आवश्यक आहे। परीक्षा शुल्क इथे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 व राखीव प्रवर्ग म्हणजे SC ST वाल्यांसाठी 900 रुपये देण्यात आलेलं आहे। हे नॉन रिफंडेबल असणार आहे। हे शुल्क तुम्ही भरल्यानंतर त्याची E-प्रिंट काढून घ्यायची आहे। फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची सुद्धा E-प्रिंट तुम्ही इथे काढून घ्यायची आहे।
इथे हे ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील असं दिलेलं आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा प्रमाणपत्र तपासणीला जाल त्यावेळेस हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे दाखवावे लागतील. त्यासाठी तुम्ही जे पण पेमेंट कराल डेबिट कार्ड नेट बँकिंगद्वारे इथे पेमेंट करू शकता आणि त्याची ई-पावती तसेच फॉर्म भरलेला जो त्याचीसुद्धा प्रिंट काढून तुम्ही इथे ठेवायचे आहे. तसेच हॉल तिकीटसुद्धा तुम्ही जपून ठेवायचं आहे. इथे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. हे पहा, अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी सुद्धा तुम्हाला अर्ज हा इंग्रजी भाषेमध्ये भरायचा आहे. तसेच तुमचं जर संपूर्ण नाव किंवा नावात काही बदल असेल तर तिथे व्यवस्थित भरायचं आहे. SSC प्रमाणे अर्ज करावेत असं इथे दिलेलं आहे. तसेच तुम्ही कोणत्या प्रवर्गातून आहात ते सुद्धा इथे द्यायचं आहे. तुमचा जो चालू ईमेल ID असेल तो इथे द्यायचा आहे. परीक्षा कशी असणार आहे? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशी असणार आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा आणि पदवी लेवल असणार आहे. प्रश्नांची संख्या एकूण 100 असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला इथे 2 गुण दिलेले आहेत. तसेच एकूण गुण 200 गुणांची अशी ही एक्झाम होणार आहे. परीक्षेसाठी 2 तास म्हणजेच 120 मिनिटे असा वेळ असणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे आणि ही बहुपर्यायी म्हणजेच CBT टाईप परीक्षा असणार आहे. तसेच परीक्षा ही मराठी भाषेतून असणार आहे. इंग्रजीसाठी इंग्रजी भाषेतून असणार आहे. तसेच सामान्य ज्ञान व अंकगणितसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कनिष्ठ लेखापाल पदासाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच इथे दुसऱ्यांदा जी CBT 2 असते ती होणार नाही आहे. एकच परीक्षा घेणार आहे आणि त्यानुसारच तुमची इथे निवड प्रक्रिया होणार आहे. तर इथे उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 45% गुण असणं आवश्यक आहे. तसेच या पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही. ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारे इथे निवड यादी तयार करण्यात येईल असं या PDF सांगितलेलं आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. जर तुमच्याकडे MSc IT आणि टंकलेखनाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता. तसेच परीक्षा ही मराठीतून असणार आहे. याचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. मराठीसाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीसाठी सुद्धा सेमच आहे. सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तसेच अंकगणित व सांख्यिकी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. पात्रता इथे दिलेले भारतीय नागरिकत्व, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. तसेच तुमच्याकडे या पदासाठी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सादर करणे आवश्यक राहील. ही PDF नीट वाचून घ्या. तुम्हाला याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. इथे वयोमर्यादा दिलेली आहे पहा. किमान वयोमर्यादा ही 19 वर्ष असली पाहिजे आणि कमाल मर्यादेसाठी हा टेबल दिलेला आहे. जर अमागास असाल तर 38 वर्ष, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष, दिव्यांगांसाठी 45 वर्ष, बाकी लोकांसाठी सुद्धा इथे वयोमर्यादा दिलेल्या आहेत, त्या वाचून घ्या. शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. किमान पदवी पास असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेची पदवी इथे चालणार आहे. तसेच तांत्रिक अर्हता म्हणजेच टंकलेखन हे किमान मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे. तर ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकता. संगणकसाठी सुद्धा इथे MSc IT उत्तीर्ण असलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इथे दिलेले आहेत वरती. सोसायटीच्या अधिकृत CCCO स्तर, A स्तर, B स्तर असे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आहेत. म्हणजेच त्यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र चालेल.
टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट दिलेली आहे ती माजी सैनिकांना दिलेली आहे. त्यासाठी 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे आणि 2 संधी असं दिलेलं आहे. तसेच अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा इथे दिलेलं आहे. पूर्वी सर्वांसाठीच या संधी होत्या, अपंगांसाठी सुद्धा होत्या, परंतु आता या PDF-मध्ये पुणे विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये दोन्हींसाठी दिलेलं नाही. त्यांनी काहीतरी बदल केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहून घ्या. अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत. तसेच कागदपत्रे म्हणजेच प्रमाणपत्रे काय लागणार आहेत ते सुद्धा इथे टेबल दिलेलं आहे. हे पहा, जेव्हा कागदपत्र पडताळणी होईल एक्झाम झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला हे सादर करावे लागतील. परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनपत्राची छायांकित प्रत म्हणजेच तुमची जी प्रिंट तुम्ही काढलेली आहे ती, परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत म्हणजेच हॉल तिकीट, परीक्षा शुल्क भरणा केल्याची पावती म्हणजेच जे रिसिप्ट असणार आहे, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSc किंवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर ते प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्यास पुरावा, खेळाडू किंवा भूकंपग्रस्त असेल तर त्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे फार महत्त्वाचं आहे. तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे असणं गरजेचं आहे. थँक्यू.